माझे वडील बेसिकली कोल्हापूरचेच होते. आज आमचं घरही आहे कोल्हापुरात, प्रतिभानगरमध्ये, तिथं माझा चुलत भाऊ राहतो. तर पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे की आमची जी कंपनी आहे फ्लीडगार्ड फिल्टर्स, ही फिल्टर्स बनवते आणि जिथं जिथं डिझेल इंजिन आहे भारतात तिथं आमचा फिल्टर हा लागतोच. देर आर 4 टाइप्स ऑफ फिल्टर्स दॅट वी मॅन्युफॅक्चर: एअर, फ्युएल, ल्यूब अँड वॉटर ऑब्लिक कूलंट. सो आमचे सगळे कस्टमर्स जे आहेत हे टाटा मोटर्स, कमिन्स, अशोक लेलँड, आयशर, महिंद्रा, जो डिझेल इंजिन बनवतो तिथं आमचा फिल्टर आहे. म्हणजे ह्या हॉटेलमध्ये सुद्धा जनसेट असेल तिथंही आमचा फिल्टर असणार आहे. मला एक तुम्हाला लोकांना नक्की सांगायचं, तुम्ही सगळे स्वतः एक इंडस्ट्रियलिस्ट आहात, एंटरप्रेन्योर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा बिझनेस शिकवणं किंवा ज्ञान देणं ह्याच्यावर मला नाही वाटत की मी तेवढी माझी केपेबिलिटी आहे किंवा कुवत आहे. पण मी जेव्हा या सगळ्या OEMsला जातो, सप्लायर कॉन्फरन्सेसला जातो, त्यांना ऐकतो, आणि हे फक्त मी भारत देशाचं बोलत नाही, ग्लोबली हा एक प्रॉब्लेम आहे मोठा. आणि तो प्रॉब्लेम असा आहे की कुठलंही OEM आज एकच प्रश्न विचारतोय. टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारत नाहीये, AI वर प्रश्न विचारत नाहीये, रोबोटिक्सवर प्रश्न विचारत नाहीये, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे त्याच्यावर प्रश्न विचारत नाहीये. प्रश्न फक्त एकच विचारतात: तुमचे सक्सेशन प्लॅनिंग काय आहे. कुठंही नसतं या जगात. तुम्ही सुट्टीवर जाऊन बघा, 2 महिने कंपनी तुमची जास्ती चांगली चालेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि हे आम्ही करून बघितलेलं आहे आमच्याकडे फ्लीडगार्डमध्ये आम्ही ऑलवेज म्हणतो, कुठं चाललास? टाइमपास करत चालला. जर मला कोणी सांगितलं की मी खूप बिझी आहे किंवा काम करतोय तर मग मला धक्का बसतो. त्याच्यामुळे कल्चर तुम्ही तुमच्याकडे असं आणा की तुम्ही नसलात तरी कंपनी कशी चालेल आणि तुमच्या नंतर ती कंपनी कोण सांभाळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर तुम्हीच फक्त शोधून काढू शकता. हे एक लक्षात ठेवा. आता मी जातो AI आणि रोबोटिक्सवर. सो आता मला तुम्हाला ज्ञान द्यायचं नाही आहे कुठलं. हे मी म्हणतोय, मला एक कॉन्व्हर्सेशन पाहिजे, मोनोलॉग नकोय, डायलॉग पाहिजे. तेव्हा कुणालाही कुठलाही कधीही प्रश्न असेल हातवरती करून विचारा. मला जर जमत असेल त्या प्रश्नाचं उत्तर द्याल तर नक्की देईन, नसेल जमत तर नाही देणार. सो की आपण 10 गोष्टी करतोय आणि संध्याकाळी घरी जातो आणि भयंकर वैतागलेलो असतो. आज खूप काम केलं, पण तुम्ही खरोखर विचार करा आणि एक डायरी घ्या आणि रात्री घरी गेल्यानंतर त्या डायरीत लिहायचा प्रयत्न करा की कुठल्या टाइम टू कुठल्या टाइमपासून तुम्ही काय काय केलं, आणि तुम्ही डोकं खाजवायला सुरुवात करा. तुम्हाला तेव्हा लक्षात येईल की तुम्ही काहीही केलेलं नाहीये. आता काहीही केलेलं नाहीचा अर्थ काय की तुम्ही ज्या गोष्टी ह्या एका दिवसात आज केल्या असतील, आज, काल, परवा, जेव्हा काल, त्याच्यातनं अशी एक तरी गोष्ट घडली का की ज्याच्यातनं तुमचा प्रॉफिटमध्ये वाढ झाली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीटला वाढ झाली. जर ती वाढ होणार नसेल तर तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्याचा काहीही उपयोग नाही. शेवटी आपण धंदा करतो कशासाठी? टू मेक मनी. Now, whatever activities you do, if it is not going to add to your bottom line, to your profits, that activity is completely a waste of time. मला जी माझी लोक आहेत, my people who have worked for FleetGuard, I will work again with them. कारण they are the one who are going to build it.
इट इज नॉट द मशीन, इट इज नॉट द टेक्नॉलॉजी. मशीन्स टेक्नॉलॉजी पाहिजे का? येस पाहिजे, पण खरा फंडामेंटल जो हे आहे गोष्ट आहे, इट इज द पीपल. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी इज अ मल्टीप्लायर, नॉट अ लक्झरी. आज मी तुम्हाला एक सांगतो, आमचे जे आमच्याकडे ॲट्रिशन रेट आज आमचा फ्लिपकार्टमध्ये 2% खाली आहे. आता ह्या ॲट्रिशन रेट मेजरमेंट करताना मी ती जनरेशन पकडत नाही आजची जी जॉब हॉपिंग करतात, दर 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी नोकऱ्या चेंज करतात पगार वाढवायला, पोझिशन वाढवायला. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण आमच्याकडं आज फ्लिपकार्ट 38 वर्ष झाली फ्लिपकार्टला चालू होऊन, आणि त्याच्यातले जवळजवळ 80% लोक आज कमीत कमी 27 वर्ष काम करतात आज फ्लिपकार्टमध्ये. आणि ते फक्त याच्यामुळे ट्रेन टू रिटेल त्याच्या, आणि मग त्याच्यानंतर इन्फो स्कीम्स अँड स्मार्ट फायनान्स. आता ते was started to fund earlier, and we associated with CDB with 15% subsidy. It's I think CLCSS subsidy. So entire all over India, we have almost 6,000 plus customers, and same that customers CDB was funded, and CDB is now funding for same customers. Ratnagiri and Goa regions for Tata Power. So basically, about Tata Group. त्याच्यामध्ये मी फारसा वेळ घेत नाही, पण जस्ट एक आपण सोलर कशासाठी बसवतो, तर आपण आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं ते आपल्याला रिड्यूस करायचं. तर ते रिड्यूस करण्यासाठी आपल्याला, तर हे इंडियातला पहिला मशीन मॉल आहे ज्याचं ओपनिंग नीरज जवळ, आनंद देशपांडे, मंगेश साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे, आणि हे 19 डिसेंबरला झालेलं आहे. त्यावेळी आमचे कंपनीचे फाउंडर डायरेक्टर मिस्टर रामदास साहेब, कंपनीचे MD टी के रमेश आले होते. साठी सुद्धा बिलिंग KVH वर यायला सुरुवात झाली, आणि आय थिंक मोस्ट ऑफ द कंझ्युमरचं कस्टमरचं बिल वाढलं. म्हणजे 1000, 2000, 4000 युनिटचा KWH आणि KVH मध्ये गॅप येतो, आणि त्याचं युनिट प्रमाणे बिल एक्स्ट्रा भरावं लागतं. आय थिंक लॉट मेनी थिंग्स आर गोइंग ऑन बिहाइंड दी, maybe lot many industries are approaching MECDCL for this, but this is unavoidable because it is already accepted territory. मध्ये जपानमध्ये एस्टॅब्लिश झाली. आता आजच्या डेटला 11 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत आमचे, त्यातले 5 जपानमध्ये आहेत आणि 6 ओव्हरसीज प्लांट आहेत.
फायनान्स करतो, वर्किंग कॅपिटल, फॉरेन ट्रेड वगैरे ते सगळं हँडल करतो. सगळ्यात पहिल्यांदा सुनील शेळके सरांचं धन्यवाद, त्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. Walk through our journey and give some introduction about our products. And we are a company producing CNC machines, and we've been it's like these are good companies where we do the one unit Oscar Microns where we produce CNC machines. Other unit are supporting units where we have a machining facility for machining the castings. That is Oscar Microns. For recognized technology solutions, we are best solution provider. All over India, we have almost 18 branch offices, and company is based at Coimbatore location, and in Pune and Kolhapur also we have our branch office. आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मिस्टर चन्मुख सुंदरम दास. सिमिलरली टॅगमाचे व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत टूल अँड डाईज गेजेस असोसिएशन. So we are having around 1200 plus customers pan India. We are quite known in this field across India. We are one of the only companies out of 11 companies in the whole world who are into precision probing. And basically, if you